श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आज आपण पुणे येथील रहिवासी असलेल्या ताईंचा खूप रोमांचक असा अनुभव त्यांच्या शब्दामध्ये बघणार आहोत. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझ्या जीवनाचे सूत्रधार असलेले या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला माझ्या जीवनातील स्वामींनी मला दिलेले खूप मोठे अनुभव शेअर करत आहे. तुम्हाला देखील अशीच काही माझ्यासारखी भीती वाटत असेल आणि जर मांसाहार करत असेल तर तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर महाराजांनी माझ्या अनुभवातून दिलेली आहे. स्वामी भक्तांनो, आपण जेव्हा नवीन स्वामी सेवेत येतो त्यावेळेस आपल्याला काही एक माहीत नसतं. तसंच माझ्या देखील बाबतीत झालं होतं. मी 2007 साली महाराजांच्या सेवेत आले. ती कशी आले ते सांगायला फार आनंद वाटतो आज. स्वामी भक्तांनो, माझी बहीण ही स्वामींची खूप निस्सीम भक्त. ती खूप दिवसापासून स्वामींचं करायची. दर मीटिंगला, मासिक सत्संगाला ती दर शनिवारी महिन्याच्या त्र्यंबकेश्वर येथे जात असायची. दिंडोरी येथे देखील नाईट सेवेला जात असायची. ती मला खूप वेळेस म्हणायची, पण माझं काही जाणं होतच नव्हतं. पण एक वेळेस काय झालं की खूप परिस्थिती बिकट असल्यामुळे मला खूप अडचण होत्या. खूप म्हणजे खूप काय करावं तेच कळत नव्हतं. तिने माझे पैसे वगैरे भरले आणि तू माझ्यासोबत एकदा चल असं तिचा खूप हट्ट होता. मिस्टर सुरुवातीला नाहीच म्हणत होते, पण तिच्या हट्टापायी ते देखील म्हटले की जा. आणि मग मी गेले. तिथे गेल्यानंतर नाईट सेवा केली आणि मग मी प्रश्न उत्तर तिथे कागद लिहून दिला. आणि दुसऱ्या दिवशी प्रश्न उत्तराचे जेव्हा मला कागद मिळाला त्यावेळेस त्यांनी मला प्रखर पितृदोष असल्याचं सांगितलं. त्यामुळे हा प्रॉब्लेम तुम्हाला होत आहे असं सांगितलं. त्यानंतर तुम्ही जे काही सेवा आहे, मला 7 भागवत पारायण दिले होते, नवनाथ पारायण, गुरुचरित्र पारायण अशा विविध सेवा तिथे मला देण्यात आल्या होत्या. आता नवीनच सेवेकरी आणि त्यामध्ये एवढ्या सेवा होणं शक्यच नव्हतं. तिला म्हटलं, हे बघ, माझ्याकडून एवढं काही होणार नाही. मी फक्त श्री स्वामी समर्थ नामस्मरण करू शकते, तारक मंत्र म्हणू शकते आणि स्वामीचरित्र वाचू शकते, पण एवढ्या मोठ्या सेवा माझ्याकडून लगेच काही होणार नाही. ती म्हणे, तू सुरुवात तर कर, बघ महाराज तुला कसे अनुभव देतील, जसे जसे तुला अनुभव देतील तसे तशी तू सेवा करायला सुरुवात करशील असं तिने मला सांगितलं. आणि मग मी तसंच झालं. मी घरी आले. त्यानंतर महाराजांचा फोटो, माळ वगैरे तिथूनच घेऊन आले होते. महाराजांचं अधिष्ठान घरामध्ये केलं. पण आमच्या घरामध्ये नॉनव्हेज, प्रत्येक व्यक्ती हा नॉनव्हेजच खाणारा होता, कारण मी देखील खूप नॉनव्हेज खात होती. मला आमच्या घरामध्ये कुठलाच वार वगैरे काहीच बघितलं जात नव्हतं. मला खूप भीती वाटायची. तिला मी अगोदर म्हटली होती की बघ, घरामध्ये नॉनव्हेज होतं आणि महाराजांचं तू करते म्हणायचं सांगते, आता हे घेऊन चालले तर काही होणार तर नाही ना. ती म्हणे, काहीच नाही होणार, तू घेऊन जा, बिनधास्त घेऊन जा. तिच्यावर विश्वास ठेवून मी महाराजांचा फोटो वगैरे घरी घेऊन आले. ज्या दिवशी महाराजांचा फोटो घरी आला त्याच्या दुसऱ्याच दिवशी आमच्या घरामध्ये नॉनव्हेज बनलं. सेवा तर काहीच नव्हती आणि नॉनव्हेज झालं. सर्वांनी नॉनव्हेज वगैरे खाल्लं आणि त्यानंतर एक घरामध्ये प्रचंड निगेटिव्हिटी, इतकी निगेटिव्हिटी त्या दिवशी आमच्या घरामध्ये, इतके भांडणं झाले. या अगोदर आमच्या घरात एवढा वादविवाद कधीच झालेला नव्हता. एवढे भांडणं झाले. माझ्या सासूबाईचे आणि माझे आणि मिस्टरांचे असे तिघांचे खूप भांडण झाले. अक्षरशः मी घरातून देखील निघून जाण्यासाठी निघाले होते, एवढे भांडण आमचे झाले. आणि त्या दिवशी मी माझ्या बहिणीला कॉल केला, अगं घरामध्ये खूप भांडणं झाले आणि नॉनव्हेज आणलं होतं, हे महाराजांचा फोटो घरात आणलं म्हणून तर नाही झालं ना. ती म्हणे, नाही गं, असं काही मनात आणू नको, तू सेवा सुरू कर, सर्व काही व्यवस्थित होईल, कुणाला काहीच बोलू नको असं तिने मला सांगितलं. आणि मग मी तसंच केलं. आता मी सुरुवातीला 3 अध्याय वाचले. 11 माळी जप माझ्याकडून काही होत नव्हता. जप काही मी केला नाही. फक्त 1-2 माळी केल्या तर मला प्रचंड आळस, कंटाळा यायचा. मनामध्ये प्रचंड वाईट विचार भरून यायचे. काही तिथे बसूच वाटत नव्हतं, इतकं प्रचंड भयानक होतं. आणि त्यानंतर आमचं देवघर देव्हारा देखील व्यवस्थित नव्हता. देवघर देव्हारा व्यवस्थित करायचं, पण नॉनव्हेज आमच्या घरातील काही बंद होत नव्हतं. खूप नॉनव्हेज व्हायचं. आणि त्या दिवशी काय झालं की शुक्रवार होता आणि मिस्टरांनी नॉनव्हेज घरामध्ये आणलं आणि मी वाचन वगैरे केलं, भाजी वगैरे केली आणि त्यानंतर सर्वांनी नॉनव्हेज खाल्लं. दुपारची वेळ होती, 12-1 वाजले असतील. सर्वांनी नॉनव्हेज खाल्लं आणि माझ्या मिस्टरांना अचानक त्रास होऊ लागला. त्यांना उलटेचा त्रास होऊ लागला. त्यांना या अगोदर असा त्रास कधीच झाला नाही, पण त्या दिवशी त्यांनी ड्रिंक देखील केलेली होती, त्यामुळे त्यांना प्रचंड त्रास होऊ लागला.
ते मला खूप बोलू लागले, तू ह्या बाबाला घरामध्ये आणलं तेव्हापासूनच नॉनव्हेज खाल्लं की काही ना काही घडू लागलेलं आहे, ह्या बाबाला घरातून पहिलं घराच्या बाहेर काढ, असं ते मला म्हटले. त्यावेळेस मला खूप भीती वाटली की आता जर महाराजांना घराच्या बाहेर काढलं आणि काही वेगळंच घरावरती संकट आलं तर काय करायचं. आता काय करावं तेच कळेना. बहिणीला मी कॉल केला की अगं असं असं घरामध्ये होत आहे, त्यांना आज प्रचंड त्रास होऊ लागला आहे. आम्ही हॉस्पिटलला गेलो, डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही नॉनव्हेज खाऊ नका, नॉनव्हेज खात आहात त्यामुळे असा त्रास तुम्हाला होत आहे, तुम्ही 1 महिना नॉनव्हेज बंद करा, असं डॉक्टरांनी त्यांना सांगितलं. आणि त्यानंतर मग मी महाराजांची सेवा सुरूच ठेवली. बहीण म्हटली एक एक करून हळूहळू कमी होईल, तू फक्त प्रयत्न करत राहा, महाराजांना तू विनंती करत राहा, काहीच एक होणार नाही असं म्हटले. पण माझी इच्छा काही नॉनव्हेजवरून जात नव्हती. मी नॉनव्हेज बनवायची आणि सेवाही करायची असं कंटिन्यू सुरूच होतं. पण ज्या दिवशी नॉनव्हेज बनवेन त्या दिवशी काही ना काही होतच असायचं. एक तर भांडण व्हायचे, नाही तर कुणाला काहीतरी त्रास व्हायचा, कुणाला काहीतरी लागायचं, असं कंटिन्यू सुरूच होतं. आणि एका दिवशी तर प्रचंड भयानक आमच्यासोबत घडलं. त्या दिवसापासून म्हणजे आमच्या घरामध्ये नॉनव्हेज शक्यतो खूप कमी झालं. त्या दिवसापासून तो प्रसंग मी तुम्हाला आता सांगते की महाराज कसे आपल्या इच्छा उडवतात आणि कसं आपल्याला त्यांच्या चरणाचा दास बनवतात. जे आपल्यासाठी चांगलं आहे तेच करतात, ते तुम्हाला मी सांगते. आता काय झालं की नॉनव्हेज केलं, नॉनव्हेजची भाजी केली आणि माझ्या मुलाने नॉनव्हेजची भाजी खाल्ल्यानंतर तो खेळायला गेला आणि त्याला तिथेच चक्कर येऊन पडला, त्याच्या तोंडातून फेस येऊ लागला. असा प्रकार अगोदर कधीच झालेला नव्हता. आणि त्या दिवशी हा प्रकार बघून प्रत्येकजण खूप घाबरलं. माझ्या सासूबाई देखील खूप घाबरल्या, मिस्टरही खूप घाबरले, मीही खूप घाबरले. त्याला घेऊन आम्ही हॉस्पिटलला गेलो. माझा मुलगा हा 7 वर्षाचा. हॉस्पिटलला गेलो, तिथे डॉक्टरांनी त्याला ताबडतोब ॲडमिट केलं. डॉक्टर म्हटले आणखी 10-15 मिनिट तुम्ही लेट झाला असता तर बाळ गेलं असतं, असं ते म्हटले. त्यावेळेस खूप भीती वाटली. डॉक्टरांनी त्याला ICUमध्ये ठेवलं, कारण त्याला खूप मोठा झटका येऊन गेला होता, फिटचा प्रकार तो होता. आणि ICUमध्ये ठेवलं आणि डॉक्टर म्हटले की याला इथून पुढं खूप जपावं लागेल, याला याच्यासोबत असंच होईल. त्यानंतर 2-3 दिवसानंतर सुट्टी झाली, आम्ही घरी आलो. त्या दिवशी मिस्टरांना म्हटलं, हे बघा आपल्यासोबत असं घडत आहे, आपण एकदा 1 महिना नॉनव्हेज बंद करून बघूया काय होतं ते, कारण महाराजांना हे चालत नाही असं मिस्टरांना बोलले. मिस्टरांनी मला खूप वेगळंच माझ्याशी बोलले, कारण ते मला सुरुवातीलाच म्हणत होते की करू नको, आणू नको, आपल्या घरात असं होतं. त्यामुळे त्यांनी मला प्रचंड बडबड केली. पण आता एवढे पैसेही नव्हते, आर्थिक परिस्थिती एवढी नसल्यामुळे ते म्हटले की ठीक आहे, आपलं पैसे जाण्यापेक्षा 1 महिना तू म्हणती तर करून बघू, असं म्हटले. त्यानंतर 1 महिना आमच्या घरामध्ये नॉनव्हेज आलंच नाही आणि 1 महिना काहीच झालं नाही. खूप व्यवस्थित सर्व काही सुरळीत, एकदम व्यवस्थित आमचं चालू होतं. आणि त्यानंतर माझं पारायण देखील कंप्लीट होत होतं, मी पारायण देखील करत होतं, सेवेमध्ये मन लागायला लागलं होतं, खूप सेवा करत होती. आर्थिक अडचणीसाठी मी लक्ष्मीप्राप्तीची देखील सेवा करायला घेतलेली होती. 21 दिवसाचा संकल्प सोडला होता आणि सेवा मी करत होती. आणि त्याच वेळेस खरंच महाराजांनी खूप मोठी इच्छा आमची पूर्ण केली. आमचा जो काही गाळा होता तो जातच नव्हता, विकतच नव्हता, आम्हाला तो विकायचा होता, कारण आमच्यावरती कर्ज हे खूप झालेलं होतं. तो गाळा विकून आम्हाला कर्ज फेडायचं होतं, पण आम्हाला म्हणावाशी रक्कम येत नव्हती. आम्ही खूप प्रयत्न करून देखील ती रक्कम आम्हाला मिळत नव्हती. पण स्वामींच्या सेवेने आणि त्या नॉनव्हेज 1 महिना बंद केल्यामुळे व्यंकटेश स्तोत्राची मी ही सेवा केलेली होती. त्या सेवेने आम्हाला जेवढी रक्कम पाहिजे होती त्यापेक्षा जास्त रक्कम आम्हाला त्या गाळ्याची मिळाली, कारण खूप दिवसापासून आम्ही तो विकण्याचा प्रयत्न करत होता, पण तो विकत नव्हता. मग मिस्टरांना सांगितलं, बघा या सेवेने आपल्यासोबत असं घडलेलं आहे. त्यानंतर मग 1 महिन्यानंतर मिस्टरांना प्रचंड इच्छा झाली नॉनव्हेज खाण्याची. त्यांनी पुन्हा एकदा घरामध्ये नॉनव्हेज घेऊन आले आणि नॉनव्हेज झालं. आणि त्या दिवशी जे व्हायला पाहिजे नव्हतं तेच झालं, कारण संध्याकाळच्या वेळेस आमच्या घरामध्ये आत्तापर्यंत कधीही साप कधीच दिसला नाही, पण त्या दिवशी संध्याकाळच्या वेळेस खूप मोठा काळा साप घरामध्ये येताना सर्वांनी बघितला. तो साप घरात आला, आम्ही प्रचंड घाबरलो, खूप ओरडाओरड केली, मुलंही खूप घाबरले. मिस्टर
बाहेर होते तेही बाहेरून आले. त्यानंतर जे आमचे घराबाहेरचे लोक होते ते देखील घरी आले. त्यांनीही बघितलं तो साप कॉट खाली गेला. आता कॉट खालून कसा काढायचा, कारण कॉट आमचा खूप मोठा होता, तो सरकणं खूप अवघड होतं आणि मग त्यामुळे खूप सारे 4-5 व्यक्ती आले. त्यांनी कॉट सरकवायचा प्रयत्न केला, कॉट सरकवला, पण कॉट खाली तो दिसेन असे झाला. कुठे आहे काहीच कळेना. सर्वांनी जाताना बघितलं पण कोणालाच दिसत नाही. हा प्रकार घडत होता. सर्वत्र बघितलं. आता घरामध्ये साप आला म्हटल्यानंतर प्रचंड सर्वजण घाबरत होते. कोणीही हॉलमध्ये जायला तयार नव्हतं. साप काही सापडत नव्हता आणि प्रत्येकाने डोळ्याने तो बघितलेला होता. त्यावेळेस मग मीच मनोमन महाराजांना विनंती केली की आमच्याकडून काही चुकलं असेल तर माफ करा. यानंतर मी घरामध्ये कधीच नॉनव्हेज करणार नाही. पण तो साप सापडू द्या, कारण एक मनामध्ये भीती असते ना की साप आहे म्हटल्यावर. मग आम्ही जो साप पकडणारा असतो त्यालाही कॉल केला. तो आला. तो येईपर्यंत आम्हाला तो साप दिसला नाही, कारण महाराजांना तो मारायचा नव्हता असं वाटतं. कारण त्याच्या येण्याच्या अगोदर दिसला असता तर माणसांनी तो मारलाच असता. तो साप पकडणारा आला, त्यानंतर तो आम्हाला दिसला आणि त्यानंतर त्याने तो पकडला आणि तो घेऊन गेला. त्यामुळे त्यानंतर मिस्टरांना म्हटलं, आता आजपासून घरामध्ये कधीच नॉनव्हेज करणार नाही. तुम्हाला जर खायचं तर तुम्ही बाहेर करा. आणि विशेष म्हणजे माझी थोडी देखील इच्छा ते नॉनव्हेज खायला होत नव्हती. हा खूप मोठा माझ्यासोबत घडलेला अनुभव होता, कारण मला नॉनव्हेजशिवाय होत नव्हतं. मला नॉनव्हेज प्रचंड आवडत होतं, पण मला आता इच्छाच होत नव्हती. त्याच्याकडे बघितलं तर असं कसं तरी होत होतं. त्यामुळे मी ते नॉनव्हेज खाणं पूर्णपणे बंद केलेलं होतं. महाराजांच्या सेवेमध्ये येण्यासाठी महाराज आपल्याला पूर्णपणे अगोदर सात्विक बनवतात, त्यानंतर आपल्याकडून सेवा करतात आणि ती सेवेचा स्वीकार करतात. याचा अनुभव दिला. असं नाही की नॉनव्हेज खाल्लं म्हणून महाराज आपल्याला दूर लोटतात, असं नाही. पण ते आपल्यासाठी चांगलं नसतं. आपलं शरीर सात्विक बनत नसतं. आपल्यातील जे काही तामसिक वृत्ती आहे ती कमी होत नसते आणि षड्रूप देखील कमी होत नसतात. त्यामुळे महाराज आपल्याला ते खाण्यापासून वंचित ठेवतात, बाकी काहीच नाही. मी देखील माझ्यासारखं नॉनव्हेज खात असेल आणि महाराजांची सेवा करण्याची इच्छा असेल तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्ही नक्की सेवा करा. महाराज तुमची इच्छा बरोबर कमी करून तुमचं नॉनव्हेज पूर्णपणे बंद करतील. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. पण नॉनव्हेज खातो म्हणून स्वामींची सेवा करणं कधीच बंद करू नका. नॉनव्हेज खाताय पण सेवाही करा. महाराज नक्की तुमच्या देखील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करतील, कारण आज माझं जे काही जीवन आहे ते सुखमय फक्त स्वामी सेवेने झालेलं आहे. माझ्या जीवनातील सर्व प्रॉब्लेम हे आता नाहीसे होत आलेले आहे. माझ्या घरातील पूर्ण वातावरण हे सात्विक झालं आहे. घरातील पूर्ण निगेटिव्हिटी ही गेलेली आहे. या सप्ताहामध्ये मी गुरुचरित्र पारायण देखील केलं आणि घरच्यांनी देखील मला कुठलाच विरोध केला नाही. हे देखील माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे असं मी म्हणते. स्वामी भक्तांनो, असे मला आलेले हे स्वामींचे अनुभव होते. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे या ताईंचे. तुम्हाला हे अनुभव कसे वाटले नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.